तर या संदर्भात पुढची बातमी आहे। भाजपाच्या 30 जागांमुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता दिसून येते। भाजपाकडून अधिकच्या जागा मिळवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहे। शुभम, महायुतीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालेलं आहे, मात्र भाजपाला 30 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेनेमध्ये त्यामुळे अस्वस्थता दिसून येते। अधिकची माहिती। अगदी बरोबर, बघायला गेलं तर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे बैठका सुरू होतात आणि त्या बैठकीमध्ये असा एक निर्णय येत आहे की भारतीय जनता पक्षाला 30 जागा हव्या आहेत आणि सोबतच शिंदे गट जे आहे त्यामुळे अस्वस्थ झालेली आहे, कारण की शिंदे गटाचे आताचे तत्कालीन जे खासदार आहेत ते त्यांची संख्या जास्त आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जास्त जागा हव्या आहेत। कुठेतरी त्यांना 16 जागा हव्या होत्या किंवा आता ज्या रुलिंग त्यांच्या जागा आहेत, एक्झिस्टिंग जागा आहेत त्या त्यांना हव्या आहेत, असा त्यांनी एक प्रस्ताव जो आहे भारतीय जनता पक्ष यांच्या समोर आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी समोर जो आहे तो मांडला होता। पण आता कुठेतरी विश्वसनीय सूत्रांची अशी माहिती मिळत आहे की अस्वस्थता आहे शिंदे गटाच्या सर्व खासदारांमध्ये, आमदारांमध्ये आणि प्रमुख नेत्यांमध्ये, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जास्त जागा हव्या आहेत। कारण की कुठेतरी बघायला गेलं तर 2.5 वर्षात राजकारणात जे बदल झालेत त्यानंतर शिंदे गटाला एक चांगला काहीतरी फॉर्म्युला अपेक्षित होता, पण अजितदादा गट पण प्रवेश झालेला आहे महायुतीमुळे, त्यामुळे संख्या पण कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे। अगदी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।